हॉस्पिटल आले बया. या इथे हा ग म्हातारा जेवाला किती चालवता तुम्ही. बसा बसा इथे बसा इथं बसा या अंगून बसा इथं बसा अंगाशे बसा बस आई हळू सावकाश बस बया केवढं चालवलं का तुम्ही म्हातारा जेवाला. बया काय आई इथं दारात टॅक्सी सोडली आपण तिथून इथं आलोय फक्त चालत तर कायला कटकट घाली दो. नाही तर काय आई आई तुमची चालायची ना सवयच गेली म्हणून तुम्हाला त्रास होतो आई. ग बसती का हा त्या टॅक्सीतली सीट बघितलं का केवढी बोचत होती निसती. बया तुम्हाला सोफा सोडून सगळंच बोचत हो उद्या इंग्लंडच्या राणीची खुर्ची आणून दिली तर ती पण बोचन तुम्हाला तुमचं काय नमे लय बोलतीस हा. आहो बोला बया बोला. आई. मी कुठं तुमची आई आहे व्हय? सासूच आहे ना मी तुमची. आयो कसं बोलता तुम्ही दोन पोर आहेत एवढा किडनी टोन झालाय दोघातला एक पण बघायला नाही आला बाया मला. ह्या टावळानं पाठवलं माझ्या उराव बसायला. आई काय उरावर बस कसं बोलताय हो आई तुम्ही. यांना कधी नव्हे तर एवढ्या लांबचं एअरपोर्टचं भाडं मिळालं मग जाणार नाहीत का रिक्षा घेऊन? हा. भाडं महत्वाचं का आई महत्वाची. त्या भाड्याच्या नादात आई चालली वैकुंठाला त्याचे काय फरक पडला नाही होय तुला लेकराला. हो आई तुम्ही काय वैकुंठाला जात नसताय तुमचा पसरा बघता देवाने तिथं नाव वैकुंठ तयार करायला घेतला असन नमे आणि तो होईपर्यंत तुम्हाला काही होत नाही काळजी करू नका हसा ग हसा. गंमत मी कुठं करतो तुमची आई आहे. आई आई. तू तर सांगूच नकोस. मी काय केलं तू सांगितलं असं माझ्या लेकराला काय तुम्ही कुठं चालला हॉस्पिटलात मी हाय ना तुम्ही जा ऑफिसाला. आई. अगं खडा हल्ला व्हय? आवाज आला का ग. खडा हल्ला घुंगरासारखा आवाज आला हो. काय बोलताय खडा नाही अख्खा डोंगराचा कडा हल्ला. आई आई हॉस्पिटल मध्ये किती करती किती करशील अगं. हा कुठे आहे आपण जरा भान ठेव ना इथं ये ना आणि आई हॉस्पिटलात पण सगळं करायचंय तुला. हा जरा गप बस जरा आवर घाल स्वतःला. आणि आई तुम्ही काय म्हणला मी ह्यांना पाठवलंय हा अहो आई त्यांना ना महत्वाची मीटिंग लागली त्यांच्या बॉसनी त्यांना बोलावून घेतलं म्हणून ते गेलेत तिकडं. काय झालं नाही एवढं तुम्हाला साधं ऑपरेशन आहे मुतखड्याचं काही दुसरं काही नाही. आणि आई लेझरनी करणार आहेत ते मग? तुम्हाला आतमध्ये नेणार लेझर मारणार त्या खड्याचे छोटे छोटे तुकडे होणार ते लघवी वाटे पडून पण जाणार आई. ना तुम्हाला कापणार ना फाडणार तुम्हाला कळणार पण नाही. काही मोठं ऑपरेशन नाहीये साधं ऑपरेशन आहे एक खडा फुटला ना ते सगळं ना लघवी वाटे बाहेर निघत काही होत नाही तुम्हाला. तुम्ही कोणाला पण विचारा ओ काका हा. काका काय ग आमच्या आई आहेत ना हा. जरा आहे ना ऑपरेशनला घाबरेत त्यांचं खड्याचं ऑपरेशन आहे ना त्याला जरा घाबरेत जरा सांगा ना त्यांना काही एवढं डेंजर काम नसतंय ते. कुणाच्या किडनीत खडा झालाय आमच्या आईंच्या ह्यांचं झालंय घाबरतायत त्या. ऐका ए, घाबरायचं काय नाही त्यात मग पर्वत माझं ऑपरेशन झाले बघा काय सांगता मग धडधड तुम्हाला पण किडनी टोन झाला होता का हो. अहो काय नसते त्यात हा. ते डॉक्टर आत घेऊन जात्यात हा. थोडासा इकडे कट हा. मारत्यात चिमट्यानं असं खडा काढतात आणि फेकून देतात झालं एवढंच आहे. बायांना मी अगं तू म्हणली होती का फाडणार भेटणार नाही म्हणून. नाही नाही पोट नाही फाडायचं अहो पोट नाही फाडायचं त्यांचं लेझरचं ऑपरेशन आहे लेझर हा लेझरचं ऑपरेशन काही येडी झाली का तुम्ही लोक आई अरे ऑपरेशन मध्ये काय मजाच नाही मग हाय का आता कायची माझ्या मजा नाही म्हणजे. अहो मला सांगा बॉडी फाडल्याशिवाय कुठं ऑपरेशन असतंय का. खरं ऑपरेशन ते आहे ज्यात बॉडी फाडली जाते. बायांना मी अगं काय अहो लेझरचं काही खरं नसतं ताई. म्हणजे आता लेझरचा नियम चुकला आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडला तर काय कराल. अहो खडा फुटायचा ना आता कमरेचं हात तुटलं मग काय कराल. हॅलो ना मी अगं तू काय म्हणतो. नाही नाही ओ आई ओ काका उगा काही सांगता मी तुम्ही काय? हा? ते लेझरने खडे फोडणं म्हणजे काय बेचकीनं आंबा पाडण्यासारखं आहे का काही सांगता तुम्ही आई काय नाही एवढं कठीण एवढं काय नाही होणार साधं आई. सोपं ऑपरेशन हा, आणि समजा कमरेचं हाड मोडलंच त्यात काय एवढं आई. म्हणजे तुमच्या कमरेच्या हाडाचा काय उपयोग आहे आई. तसं नाही म्हणजे सोफ्यात नुसतं बसलेले असताना आई तुम्ही बाथरूमला जायचा पण कंटाळा करता खरं की नाही म्हणून झालाय तो किडनी स्टोन. एकदा अंघोळीला जाता ते पण असं घसटत
सॉरी ते एकदा असं घसटत जाता त्याला कशाला पाहिजे आई कमरेचं हाड त्या ऑलिम्पिक मध्ये पळायचंय का तुम्हाला नाही एवढं टेन्शन लय बोलतेस हं? एकदा तुला वाकून तुझ्यावरच बसणार आहे मी आई कशी बोलते बाई, आई. कमरेचं हाड पडलं तर चालणार आहे बाई माझं. ऐका माझं अहो चेतू आहे ना तुम्हाला समजावून सांगते हा. हा? समजावून सांगते बाकी काय तिच्या बापाने समजावलं होतं असं वय अयो माणूस काय खोटं बोलतोय मी कशाला खोटं बोलू माझं बी किडनीचं ऑपरेशन झालंय एवढा खडा काढलाय माहितीये का एवढा बाई, एवढा हा मग? केवढा एवढा खडा काढलाय काका हा तोंडाला येईन ते बोलिता का काय झालं एवढा कुठं खडा असतो का एवढी किडनी तरी असती का हा? दगोड झाला असेल तुमच्या पोटात दगोड अहो सांगता. सांगायची पद्धत असते का एवढं? हा म्हणजे का बरं ती म्हातारी आमची आता माझ्या किडनीतला खडा तर डॉक्टर मला म्हणले चला लेझरने काढू म्हणलं आ? काय पोट फाडण काढून घ्या नाही तर काय अहो लेझरने खडा समजा तो फोडला 4-5 झाले तो आतमध्येच कुठल्या तरी बॉडी मध्ये सुळून पळून गेला आणि मग काय करायचं असं पण असतं व्हय. असं म्हणजे अहो तुम्हाला कळत नाही का आपल्या ह्या रक्ताच्या वाहिन्या स्विंग 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 इकडून तिकडून पळत असतात त्यातला एखादा खडा जर का त्या वाहिन्यात गेला आणि डायरेक्ट डोक्यात बसला काय कराल मग मेंदू फोडून काढावा लागेल काय बोलतोय? काका काका ना घाबरवू माझं काय म्हणणं आहे मुळात तो खडा आहे ना खडा हा. तो काही फुगा आहे मेंदूत जायला नाही जाऊ शकतो नाही तो खालीला बी वाटतं बाहेर पडणार आहे उगा नका त्यांना घाबरवू ठीक आहे ना एक मिनिट मेंदू फोडायला काका त्या- आई आई ठीक आहे ना समजा मेंदू फोडायला लागला एवढं काय त्याच्या अगं काय बोलते तसं नाही काका तसं नाही आई अहो नुसतं सोफ्यावर बसून सुनांना शिव्या घालायला काय मेंदू लागतो का नाही ना नुसतं असं घसरत घसरत आंघोळीला जायला काय मेंदू लागतो का आई मी बोलत काय आई ऐका मेंदू फुटला तर फुटू दे ना तुमचं डोकं शांत होईल ना तेवढंच अगं, कसं बोलते ग ना मी बघ त्याला घाबरवती ग त्यांना मी टेन्शन कमी करते त्यांचं तू वाढवती त्यांचं टेन्शन नाही तर. गप बस तू ओ आई काय होणार नाही तुम्हाला नाही काय भीती वाटायची आई. काही कारण नाही ते पोट फाडायचं काय तुम्ही लय डोक्यात घेऊ नका अहो लय डेंजर काम असतंय ते एक तर तुम्हाला सोफ्यात बसायची सवय दिवस रात्र हा असे फटकल मांडून सोफ्यात बसले तर डायरेक्ट ते टाके फुट्टीन उसवतीन मग काय करणार तुम्ही कडकड आवाज येईल मग हाय का तारा मग? ऐका माझं आई आणि आई तो सोफा तुमच्या आठवणीत रडेल त्याचं काय तुझं काय ग मध्येच रडून दे मरून दे माझा सोपा आहे रडल आई नाही तर तुझ्या आईला आणून बसव ना त्या सोप्यावर नाही तर त्या मेंढीचा डोळाच आहे माझ्या सोप्यावर माझ्या आईला मेंढी म्हणाल्या माझी आई काय- असं करत अशा लेंडी तू इथं बस नाही नाही काय करतेस मेंढी मध्ये काय मजा नाही असं असं काय खरं मेंढा असतो बघा असा बॅ! त्याच्यात मजा खरी बॅ! बॅ! पडल्या 4-5 खडे बसा नाही तर तेवढा जीव काढिता येईल ना मेंढ्याला अटॅक येईल ना बसा ना जरा निवांत या मेंढीला पण बसाय सांग शांत तुला लय ऊत आला काय ग हा? बस तिथं जनावर कुठली आई 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 ऐका माझं नाही नाही लेझरचं तुम्हाला सांगतो अजून एक टेन्शन आहे काय आता डॉक्टर लेझरने ऑपरेशन करायला घेतला हा. लेझर आत टाकला हा. आणि समजा मध्येच लाईट गेली तो लेझर आतल्यात घर घर फिरत राहील का नाही बाहेर कसं काढणार कसं काढणार हे काही सांगत आहे. अगं ते आतल्या आत फिरायला लागला ना नाका कानात बाहेर आला तर मग अव नाका कानातून बाहेर पडला तर बरं बेंबी फुटून बाहेर पडला तर काय करणार जीव जाईल ना ताईंचा अहो फॅमिली किती त्रास होईल तुमच्या नाही 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 आम्हाला नाही त्रास होणार आणि आईवर डिपेंड नाहीये ओय! अगं कशी बोलत ती लाज वाटते आम्ही सिरियल चिप चालती लय तुझी जरा गप बस नाही बाई, मला नाही करायचं आई, नाही, नाही, असं नका तुम्ही करू मला जरा. खापवायलाच बसलेत आई. मला कुठचंच ऑपरेशन नाही करायचं बाई, आई. मी जाते बाई. आई नका तुम्ही एवढं टेन्शन घेऊ हा आणि तुम्ही पण नका ना त्यांना घाबरवू एवढं मी कशाला साधं ऑपरेशन आहे लेझरने ऑपरेशन करून मोकळं व्हायचं आपल्याला माझं काय हा? तेव्हा? वाटते नाहीतर मग एवढा दगड होईल आई दगड मग डॅडी कसं आईला तुम्ही इथं आहे होय
चला घरला. चला कुठं करला हा. येडा झाला का डॉक्टरला भेटू दे मला विचारू दे नाही, काय नाही, करायचं आहे. झालंय सगळं. दादा जा घेऊन जा त्या म्हाताऱ्याला घेऊन जा उगा जा त्या तुम्ही. म्हातारीला चला. घाबरवले जा घराला. घेऊन जा. लेझर ऑपरेशन वरनं घाबरवतायत. नाही तर काय हो मग यांचं पण लेझरच झालंय की. काय झालं घाबरत होते म्हणून सांगितलं नाही ऑपरेशनच्या वेळेला. एकदा गुंगीत गेले ना लेझरच करून टाकलं. अरे काय येडा झाला का आज खडा असं मी काय करू अरे डॉक्टर कुठे आज खडा एखादा असं मग मी काय करायचं डॉक्टरला भेटू मी निघणार नाही जास्त ओरडू खडं काढायचं नका. मग. जास्त ओरडू नका. ओरडण्यामुळे जे पडायला नाही पाहिजे ते पण खडे पडतील. मला सांगायचं ना मग झाले ना सगळे. अरे चला पोट फाडलं कसं करता तुम्ही लेझर केलंय. झालं तुमच्या मनाचं समाधान. तो उगा म्हातारा घाबरवत होता तुम्हाला त्यांनी पण लेझरचं ऑपरेशन केलंय. नाही बाया चला ऑपरेशन नको बाया मला लई भीती वाटते ना आई नको बाया आई. मला कोणताच ऑपरेशन नाही करायचं. एक काम कर असं मोबाईल नव्हे. मोबाईल दे मोबाईल. मामांजींना फोन नव्हे. नाही नाही ना मी थोडी भूक पण लागली ग माझ्या शरीराने ना आता पतूर तो खडाना चवळून चवळून संपवला पण असं काय म्हातारी आहे. आई घाबरू नका ना, छोटस ऑपरेशन असतं आई. थांब जरा. हॅलो आता बोल छोटस ऑपरेशन. हॅलो मामांजी हा बेटा आया कुठे आहे तुम्ही? आर्मी तो ते गठुडून नेलं का हॉस्पिटलला काय बोलत हो मामांजी त्यांना घेऊन आलोय इथं खड्याचं ऑपरेशन करायला. झालं का ऑपरेशन अहो कायचं ऑपरेशन ही चेतू हिनं घाबरवून ठेवलंय त्यांना. मी कोण ही चेतू अरे त्या मेंढीला काय अक्कल आहे का रे मामांजींना कळलं. अगं का बावळट आहे का ग तू हॉस्पिटल मध्ये कसली तमाशे करती म्हातारीला नका घाबरवू रे मी नाही घाबरवलं, त्यांचं टेन्शन कमी करत होते मी. काय नाही टेन्शन कमी केलं. बरं आणि ते अजून एक काका आलते त्यांनी पण घाबरून टाकले त्यांना. अरे बुवा, त्या कुठल्या म्हातारीचं ऐकता का तुम्ही बावळट पुऱ्यो डॉक्टरने सांगितलं ते सगळं करायचं बर ते म्हातारीचं कशाला ऐकत बसिता तेच माझं म्हणणं आहे. एक द्या फोन दे वर दिला हा, हा. बोला आता बोला. आई बोला. हॅलो धने अगं का बावळट आहे का ग म्हातारे तू हा डॉक्टर सांगत होता तसं करायचं हवं नाही धने हवं मला भ्या वाटायला लागलंय. अगं भेऊ वाटण्यासारखं काय माझे हरणी काय म्हणलं तुम्ही हरणे एकदा पण म्हणा ना काय म्हणलात तुम्ही हरणी म्हणा. अरे गप्पस इथं उगा इतरू नको उसा मध्ये मी एकटा आहे इथं उगा नको ते धंदे नको गप्पस धने हा बोल धनी तुम्ही इथं या ना. कशाला तुम्ही आलात तर कसं मला आधार वाटेल ना या ना. अरे आधाराचं नाव काढू नको येडे सूर्याच्या वेळी आधारासाठी तू कळ आली तेव्हा हात दाबला माझा 3 बोट माझी वाकडी झाली तेव्हा डाव्या हातानं ऊस धरता येत नाही मला इथं ते नको ते आधाराचं काही नाटक ते डॉक्टर सांगत होता सकर गुपचूप या ना तुम्ही या ना. अगं नको ग बाई एकटा आहे मी नको तमाशे करू तिथं तुम्ही या ना तुमची हरणी वाट बघती या ना ओ. अरे दगड हाणला हरणीला गप्पस ठेव फोन हवं ऐकत. हॅलो फोन ठेव हॅलो धनी हरणी वाट बघते हॅलो धनी ठेव फोन हाय काय